नमस्कार, मी निकिता सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत ना आपण अनेक कलाकार पाहिले. काही कलाकारांच्या अदा आपल्याला लक्षात राहतात, काही कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो. पण आपल्यासोबत आता जी कलाकार आहे ना, तिचे डोळे आपल्या नेहमी लक्षात राहतात. सविता दामोदर परांजपे या सिनेमापासून तिच्या डोळ्यांनी जे आपल्याला घायल केलं आहे ते आत्तापर्यंत आहे. निमित्त आहे तृप्तीला भेटायचं. शिवरायांचा छावा हा नवीन सिनेमा तिचा येतोय येत्या 16 फेब्रुवारीला. त्यानिमित्ताने आपण तृप्तीसोबत बोलूया. खरं तर पहिला खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस तू? जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ आऊसाहेब. जय शिवराय. मी मस्त म्हणजे ते आत्ता ट्रेलर बघितला. ॲक्च्युली अंगावर काटे आले आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी बघितला होता ट्रेलर, तरी पण बघून असं एस्पेशली तो सीन जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊ आऊसाहेबांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा, तो मी ऐकला होता त्याच्याबद्दल. मी त्या सीनमध्ये ऑब्व्हियसली नव्हते, पण मी ऐकलं होतं आणि तेव्हासुद्धा मी सेटवर खूप रडले होते त्याच्याबद्दल विचार करूनच की हे कसं शूट करतील. पण ते बघितल्यानंतर खरंच डोळ्यातनं पाणी आलं आणि दोनदा मी ट्रेलर बघितला होता, पण आज परत बघितला त्यावेळेला सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं. तर खूप छान वाटतं आहे आणि एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला, इतकं अखंड प्रेम मिळालं लोकांचं. तर आमच्या मेहनतीचं सार्थक झालं असं वाटतं. ऐतिहासिक सिनेमाचा ऐतिहासिक सोहळा आता पार पडला आणि त्याच्यातला तू एक भाग आहेस, तर तुला किती अभिमानास्पद ही गोष्ट वाटते? काय वाटतं? खूपच अभिमानास्पद आहे. आम्ही फार सामान्य लोक आहोत आणि एवढ्या मोठ्या ऐतिहासिक लोकांचा त्याच्याबरोबर आमचं नाव जोडलं जातं आहे. आज महाराणी येसूबाई आणि तृप्ती मधुकर तोरडमल हे एका झटक्यात लोक बोलत आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला मुळात ऐतिहासिक चित्रपट आवडतात. तर हे जेव्हा मला करायला मिळालं त्यावेळेला एक जबाबदारी होती, कारण ऐतिहासिक चित्रपट म्हटल्यानंतर ती रिस्पॉन्सिबिलिटी असतेच, त्याच्यावर मेहनत करावं लागते. पण दिग्पाल सर होते, त्यांचं नॉलेज, ऐतिहासिक नॉलेज तर सगळ्यांना माहितीच आहे. तर ते होतं, त्यांनी आम्ही पार पाडलं, शिकलो, वर्कशॉप्स केले. ती बोलती भाषा नाही आहे, तर ते लँग्वेजवर काम करायला लागलं. तर आमचे गुरुजी आहेत पुण्याला, शामराव सर, त्यांच्याकडे गेलो, 15 दिवस त्यांच्याकडनं शिकलो. तर छान असा सुंदर प्रवास होता तो. आणि येसूबाईंचं म्हणायचं तर एक रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण त्यांचा जीवन प्रवास जर तुम्ही बघितला तर आज आपण स्त्री संघर्ष नेहमी आपण बोलतो, पण तो खरा संघर्ष काय असतो ते त्यांच्या जीवन प्रवासाकडे बघितलं की कळतं. कारण वुमन एम्पॉवरमेंटबद्दल जेव्हा आपण म्हणतो, ते सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात ते काही नवीन गोष्ट नव्हती, कारण जिजाऊ आऊसाहेबांसारखंच महाराणी येसूबाईसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसोबत खंबीरपणे उभ्या राहत असत. स्त्री पुरुष समानता, इक्वालिटीची गोष्ट आपण करतो, ते सुद्धा महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराज ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याचं. आणि हे सगळं करताना मला खूप असं अभिमान वाटला की मी हे करू शकते. क्या बात आहे. माझा पुढचा प्रश्न खरं तर तोच होता की आपली नेहमीची बोलीभाषा असते ती फार वेगळी असते आणि तुम्ही जे शब्द वर्कशॉप्स करता, सो ती प्रोसेस एकंदरीत कशी असते थोडक्यात मला जाणून घ्यायची आहे. शामरावजी जे आहेत, काका म्हणते मी त्यांना, त्यांच्याकडे आम्ही गेलो, दिग्पाल सरच घेऊन गेले आणि ते आम्हाला सांगायचे की स्क्रिप्ट दाखवून की शब्दांना त्यांचा उच्चार करा, 100 वेळा करा आणि त्यांना तुमचं फ्रेंड्स बना, शब्द तुमची मैत्री करा, शब्दांची मैत्री करा. कारण त्यांनी आम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, डॉक्टर श्रीराम लागूजींचं. त्यांच्याबद्दल सांगितलं होतं की ते 100 वेळा स्क्रिप्ट वाचायची. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा तेच करा. आणि माझी वडिलांमुळे असेल का काय माहीत नाही, मी स्टुडियस आहे तशी, माझी सुद्धा पद्धत तीच आहे. मला लास्ट मिनिटला स्क्रिप्ट दिली तर मी घाबरते, मला ते आधी खूप वाचायला लागतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ते इझी केलं. त्यांनी प्रत्येक उच्चार आम्हाला शिकवले, कारण बोलती भाषा नाही आहे, तर ते उच्चार त्यांच्यावर आम्हाला खूप काम करायला लागलं. मग आम्ही रेकॉर्ड करून दिग्पालजींना सरांना पाठवायचो की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. तर ती तशी प्रोसेस आहे, ती कठीण प्रोसेस आहे. 15 दिवस तिकडे घातले, पण त्याच्यानंतरसुद्धा कॉन्स्टंटली ते डोक्यात चालत राहतं. मी 3-3 वाजेपर्यंत वगैरे आम्ही रात्री, माझा अभ्यास वेगळा होता, भूषणचा अभ्यास वेगळा होता, तर आपल्या परीने आम्ही आमची मेहनत केली. फतेशी कस्त असेल, हा सिनेमा असेल, ही भूमिका तुझ्यापर्यंत पोहोचली तर तुला एक अभिमान आहे का? म्हणजे एवढे सगळे कलाकार असून सुद्धा माझी निवड होते, हे कुठेतरी आपल्यातच कलाकार म्हणून परिपूर्ण समृद्ध वाटतं तुला? हो, खूपच वाटतं ना, की लकी वाटतं. आणि कसं एकंदरीत ज्या भूमिकेचा, म्हणजे सरांनी तुझी निवड काय केली, काही तुला म्हणजे द बॅक ऑफ द माइंड सरांच्या काही होतं का अशी आम्हाला कलाकार हवी आणि असं काही सरांनी तुला सांगितलेलं का याच्याविषयी? नाही, किस्सा आहे. सविता दामोदर परांजपे नंतर मला अवॉर्ड मिळालं होतं एक, त्यावेळेला पहिलं माझं अवॉर्ड जे मिळालं होतं.
पुण्याला मिळालं होतं ते. आणि त्यांनासुद्धा फर्जंदसाठी त्यांना मिळालं होतं. तर आम्ही स्टेजवर गेलो होतो आणि दोघांना अवॉर्ड दिलं आणि सगळ्यांना शेवटी बोलवतात ना, तसं बोलवलं होतं. तर त्यावेळेला मी त्यांना बघून, मला काय माहीत नाही, मी असं कोणाशी बोलत नाही तसं, पण एकदम त्यांच्याकडे बघून बोलले की मला सर तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर आलं ते मनातनं आलं. तर ते म्हणाले हो करूया आपण काम. आणि त्याच्यानंतर झालं, पुढे निघून गेलो. त्यानंतर थोड्या दिवसात मला फोन आला की फतेह शिकस्तसाठी. तर मी हो म्हणाले, मला सांगितलं त्यावेळेला मी हो म्हणाले. आणि ते म्हणाले बघ भेटल्यानंतर मी माझा शब्द ठेवला आहे, मी तुला सांगितलं होतं तो शब्द मी ठेवला. मग तेव्हापासून आमचं ऋणानुबंध सुरू झालं. आणि मी त्यावेळेला सुद्धा खूप मेहनत घेतली होती रायभागनसाठी. तर ते त्यांनी बघितलं, कारण घोडसवारी, तलवारबाजी सगळं शिकायला लागलं होतं त्यावेळेला. तर ती मेहनत त्यांना खूप आवडली. ते म्हणाले तू मेहनती आहेस खूप, तुझ्याबरोबर मला काम करायला आवडेल. म्हणून मग ते त्यांनी परत केलं. म्हणजे तुझ्या मेहनतीचं फळ कुठेतरी आता तुला दुसरा सिनेमासुद्धा सरांबरोबर काम करायला भेटत आहे. बरं, जाता एक मला असा किस्सा सांग. म्हणजे आपण ऐतिहासिक सिनेमा जेव्हा करतो तेव्हा ना एक कुठला तरी क्षण असतो किंवा एक असा कुठला तरी सीन असतो जो आपल्याला इतिहासात नेऊन पोहोचवतो. सो शूटिंग दरम्यान असा कुठला तुला एक किस्सा घडला किंवा असं वाटलं की यार आता पण त्या काळात पोहोचलो आहे, सो असं काही घडलं का तुझ्यासोबत? असं वाटलं ते सगळ्यात म्हणजे तो सीन जो मी सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊ भाऊसाहेबांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा. आमचे तर सीन होतेच. एक इमोशनल सीन आहे आमचा, तर काय मी सांगू शकत नाही. तो सीन मला आमचं खाजगी बोलणं चालू असतं महाराजांसोबत. आणि ते त्यांचा प्रवास, जीवन प्रवास लहानपणापासूनचा आणि त्यांचा त्रागा ते सांगतायत. तो मला सीन एकदम खूप इमोशनल झाली मी त्याबद्दल. आणि महाराजांचा तिघांचा तो सीन होता त्याबद्दल. त्या दोन्ही वेळेला मी खूप रडले होते. हे दोन सीन मला लक्षात. कुठेतरी तू इतिहासात जाऊन पोहोचलं असं तुला वाटलं त्या सीनमध्ये? काय बात आहे. जातात प्रेक्षकांना काय सांगशील सिनेमाविषयी? छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट का पाहावा हा प्रश्नच येत नाही. तर पण तरी तुम्ही अशोकाला खूप प्रेम दिलं. तसंच या चित्रपटाला सुद्धा अखंड प्रेम द्यावं अशी मी विनंती करते. आणि 16 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास, त्यांचा त्याग आम्ही तुमच्यासमोर मोठ्या पडद्यावर घेऊन येतो. तर नक्की बघा, आम्हाला तेवढंच प्रेम द्या आणि आम्हाला कळवा तुम्हाला चित्रपट कसा वाटला. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.